सारे एलोकेशंस किए हैं। बजट में अनाउंस किया था 25,000 करोड़ का एलोकेशन, और अभी वो 70,000 पे जा रहा है एलोकेशंस करोड़ के ऊपर। तो गवर्नमेंट का एक जो प्रयास है कि इंडिया एक बड़ी शिप बिल्डिंग नेशन बन के आ जाए। वी वांट टू बी इन द टॉप 10 शिप बिल्डिंग नेशंस ऑफ द वर्ल्ड। तो ये हमारा जो इनमेक्स का प्रयास है वही उसी दिशा में है। हम लोग ये 14 एडिशन देते हैं शिप बिल्डिंग शो, जिसमें आपको शिप बिल्डिंग के रिलेटेड सारे जो कंपोनेंट्स है, इक्विपमेंट्स है, टेक्नोलॉजीज़ है, वो सारी डिस्प्ले में है। तो नए नए टेक्नोलॉजीज़ है। इस साल अलग अलग 4 पवेलियंस है कंट्रीज से। जर्मनी से पवेलियन है, ग्रीस पवेलियन है, वी हैव द नेदरलैंड्स पवेलियन, कोरिया पवेलियन। तो इंटरनेशनल कंपनीज भी आई है, और एडिशनल 16 अलग कंट्रीज से भी एग्जिबिटर्स है। तो इंडिया के लिए एक हमारा जो प्रयास है इनमें से थ्रू कि इंडिया की शिप बिल्डिंग को कैसे वर्ल्ड ग्लोबल स्केल पे लेके जाए और इंडियन शिप बिल्डिंग प्रोग्रेस बढ़ाए, जहाँ पे इंडिया गेट्स मोर एंड मोर ऑर्डर्स। आज जो इंडिया में हो रहा है, जो शिपिंग नए शिप सारे वो सारे मेजॉरिटी ऑफ देम बाहर से बन के आ रहे हैं। तो वी वांट टू सी दैट नॉट ओनली इंडियन डिमांड इज मेट, ग्लोबल डिमांड ऑल्सो स्टार्ट्स बीइंग मेड फ्रॉम इंडिया। मला आपलं हे आयनेक्स SMM इंडिया हे 14वं एक्झिबिशन आज या लोकांनी आयोजित केलेलं आहे। आणि जसं तुम्ही सगळ्या स्टॉल इकडे फिरला असाल, पाहिला असेल की आज आपला भारत देश हा ह्या सेक्टरमध्ये एक महासत्तेच्या दिशेने चालणाऱ्यापैकी आपला देश आहे। आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी ह्या गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ह्या मॅरिटाईम सेक्टरला अतिशय गतिमान पद्धतीने वाढवण्याचे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। या गेल्या अर्थसंकल्पामध्ये 25,000 करोड फक्त मॅरिटाईम डेव्हलपमेंटसाठी आपण तरतूद करून ठेवलेली आहे, आणि त्या दृष्टिकोनातून निर्णय आणि वाटचाल आपण करतोय। आपल्या महाराष्ट्राकडे अगर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये येणारा जो वाढवण बंदर आहे, जो देशातला पहिल्या 5 क्रमांकातला बंदर असेल, आणि जगामध्ये आपल्याला भारत देशाला पहिल्या 10 क्रमांकावरून घेऊन जाण्याची क्षमता असताना तो वाढवण बंदर आहे। आणि म्हणून ह्या मॅरिटाईम सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत, धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत। आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे यांनी स्वतःचं जहाज बांधणीचं धोरण आणलेलं आहे, आणि त्याच्यामुळे जगातले विविध महत्त्वाचे देश असो, राज्य देशातले महत्त्वाच्या कंपन्या असो, आज आपल्या महाराष्ट्राकडे आणि प्रामुख्याने आपल्या देशाकडे पण एक मॅरिटाईम सुपर पॉवर म्हणून या क्षेत्रामध्ये या क्षेत्राचे आपल्याकडे पाहत आहेत। आज मी इथे या सगळ्याच कंपन्या असो किंवा माझे या क्षेत्रामध्ये काम करणारे जे विविध स्टेक होल्डर्स आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आणि महाराष्ट्र तुम्हाला सगळ्या बाबतीमध्ये या सेक्टरमध्ये ज्यांना इथे वाढायचं आहे, ज्यांना मोठं व्हायचं आहे, त्या सगळ्या जणांना महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही सगळ्या पद्धतीची मदत देण्यासाठी तयार आहोत। हा संदेश आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा घेऊन मी इथे उपस्थित झालेलो आहे। मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण देण्यात आलेलं आहे, मात्र मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र नागणे जे आहेत ते म्हणतात आम्हाला कुणबी म्हणून नाही तर मराठा मोफत आरक्षण हवं आहे। तो एक लक्षात घ्या, शेवटी कोणाला कुणबी सर्टिफिकेट पाहिजे, कोणाला मराठात राहायचं हे प्रत्येकाचा निर्णय आहे। कोणीही जोर जबरदस्ती इथे करत नाहीये। मागण्या होत असतील तो एक भाग आहे, पण प्रत्येकाचे इच्छेवर आहे। आता कोकणातले आमचे बहुसंख्य मराठा समाजातले लोक आहेत, ते मराठ्यामध्येच राहायचं आहे। पहिल्यापासून काही कुणबी समाजाचे लोक आहेत ते कुणबीमध्येच खुश आहेत।
पण मला असं वाटतं हा प्रत्येकाच्या इच्छेवर आहे. कोण कोणाला जबरदस्ती करत नाहीये. कोणालाही अगर कुणबी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्यांनी त्या पद्धतीचे पावलं उचलायचे, निर्णय घ्यायचे. त्यांना मराठ्यामध्ये राहायचे ते मराठ्यामध्ये राहतील. सरकार वारंवार सांगते की कुणबी आरक्षण दिल्यामुळे ओबीसींना फटका बसणार नाही, मात्र छगन भुजबळ यांनी शासनाने तो TR काढला तो रद्द करण्याची मागणी आता मुख्यमंत्र्यांनी केली. बघा असं आहे, भुजबळ साहेब आमच्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. कालही त्यांनी त्या पद्धतीची भूमिका ते वारंवार ओबीसी समाजासाठी मांडतायत आणि म्हणून त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना विश्वासात घेणं हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नक्की करतील. आमचा सगळ्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणून कोणीही त्याची चिंता करू नये. भुजबळ साहेबांना विश्वासात घेऊनच आम्ही ही पुढची वाटचाल करू. नेपाळमध्ये जो हिंसाचार झाला त्या ठिकाणी आंदोलकांनी त्या ठिकाणचे जे अर्थमंत्री त्यांना देखील रस्त्यावर करून मारले. याच संदर्भात आता संजय राऊतांनी देखील एक ट्विट केली. भारताला कुठेतरी त्यांनी इशारा देताना असं म्हटलंय की सावधान राहण्याची गरज आहे, असं भारतात देखील होतं. आमचा भारत देश आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षम आहे. मोदीजींना तीनदा मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशाने निवडून दिलेला आहे, देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. म्हणून संजय राजाराम राऊतच्या बौद्धिक पात्रता त्याची तेवढी आहे. त्याला असं वाटतंय की राहुल गांधीचं सरकार आहे, उद्धव ठाकरेचं सरकार आहे आणि म्हणून ते कोणतरी अराजकता इथे पसरवेल. हे मोदीजींचं सरकार आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर सगळ्या भारतीयांना विश्वास असल्यामुळे कुठलाही असा नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये होऊ शकत नाही. आज एवढी बोलण्याची ताकद किंवा स्वातंत्र्य संजय राजाराम राऊतला आहे ना, ते आमच्या भारतामुळेच आहे, मोदीजींमुळेच आहे. आणि म्हणून उलट त्यांनी मोदीजींचं कौतुक करायला पाहिजे. आता आपल्या आजूबाजूचे जेवढे शेजारी आहेत, श्रीलंका पहा, बांगलादेश पहा, आज नेपाळ पहा, प्रत्येक जण अस्थिर आहे. पण आपलं भारत देश मजबूतीने महासत्तेच्या दिशेने जात आहे. आज जगामध्ये भारताकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे ते एक महासत्ता म्हणून पाहिलं जात आहे. ह्या बाबतीमध्ये चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म त्याला मानतात. ते कधीतरी आमच्या विरोधकांनी त्याचा जोपासावं असे एक मैत्रीचा सल्ला दे. मलाडच्या मालवणी भागात ईदच्या मिरवणुकीत पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला, तर याबद्दल आपण बघा, आमच्या देशामध्ये, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचे झेंडे आणि जिहादी मानसिकतेचे हे जे काही हिरवे वळवणारे साप आहेत ना, त्यांना आम्ही सहन करणार नाही. आमचे पोलीस खातं बारकाईने या सगळ्या झेंडा फडकवणाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांना आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये राहण्याची जास्त अधिकार नाही. पॅलेस्टाईनवर प्रेम असेल, पाकिस्तानवर प्रेम असेल तर तिथे हकलवण्याची क्षमता पण आमच्या सरकारमध्ये आणि आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांमध्ये आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची काही मतं फुटली होती. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची काही संकेत म्हणजे आता मतं फुटलेली आहेत म्हणजे भूकंप झालेला आहे. महाविकास आघाडीची खरं चित्र आज कालच्या मतदानामध्ये बाहेर आलेले आहे. आणि पण मला असंही वाटतं की हा नुसता ट्रेलर आहे, खरा पिक्चर अजून बाकी आहे.